मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राधाकृष्णन यांचं अभिनंदन केलेले आहे। उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांचं अभिनंदन मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे। राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। जगदीप धनकड यांनी राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपती पद रिक्त होतं, त्यावर आता सीपी राधाकृष्णन यांची वर्णी लागणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे, कारण की उमेदवार म्हणून एनडीए कडनं त्यांच्या नावाची घोषणा झालेली आहे। उपराष्ट्रपती पदासाठी सीपी राधाकृष्णन जे आता सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ भेट दिलेला आहे। उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून सीपी राधाकृष्णन यांची नियुक्ती झालेली। काही दिवसांपूर्वी जगदीप धनकड यांनी पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी राजीनामा दिला होता आणि त्यानंतर आता सीपी राधाकृष्णन यांची उमेदवार म्हणून घोषणा झालेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।